गुजरातमधील अहमदाबादमध्ये दिनांक 12 जून रोजी दुपारी एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळून 242 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे। यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील दाम्पत्याचा समावेश आहे। ते दोघे लंडनमधील मुलाचा व्यवसाय पाहण्यासाठी निघाले होते, मात्र मुलाचा व्यवसाय पाहण्याची त्यांची इच्छा अधुरी राहिली आहे। महादेव तुकाराम पवार वय 68 आणि आशा महादेव पवार वय 60 सध्या राहणार नडियाद गुजरात, मूळ राहणार हातीद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असे अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याची नावे आहेत। त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सांगोला तालुक्यातील हातीद गावावर शोककळा पसरली आहे। अहमदाबाद राष्ट्रीय विमानतळावरून उडालेले विमान अवघ्या काही सेकंदात कोसळले। यामध्ये 243 प्रवासी होते, त्यातील एक प्रवासी जिवंत सापडला असून 242 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचा त्यात समावेश आहे। दरम्यान या दुर्घटनाग्रस्त विमानात सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील हातीद गावातील महादेव पवार आणि आशा पवार या दोघांचा समावेश आहे। पवार पती पत्नी मुलाचा व्यवसाय पाहण्यासाठी इंग्लंडमध्ये निघाले होते, मात्र मुलाचा व्यवसाय पाहण्याचा योग या दाम्पत्याच्या नशिबात नव्हते, कारण विमान लंडनमध्ये जाण्याअगोदरच अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही वेळेतच कोसळले। महादेव पवार हे लहानपणापासूनच अहमदाबादमध्ये स्थायिक झाले होते। त्यांचा त्या ठिकाणी व्यवसाय होता। त्यांचा एक मुलगा गुजरातमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो, तर दुसऱ्या मुलाने लंडनमध्ये व्यवसाय सुरू केला होता। तो पाहण्यासाठी पवार दाम्पत्य निघाले होते, मात्र इंग्लंडला जाण्यापूर्वीच त्यांचा विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला।